शेतकरी मित्रांनो नमस्कार। आज आपण या व्हिडिओमध्ये एसआरटी तंत्रज्ञान याच्याबद्दल माहिती जाणून घेऊ। एसआरटी तंत्रज्ञान म्हणजे शून्य मशागत। आपल्या शेतात विना नांगरणी, विना रोटावेटर मारून करण्यात आलेली शेती म्हणजेच एसआरटी शेती। एसआरटी शेतीमध्ये नांगरणी, खुरपणी कोणत्याच प्रकारची जमिनीची मशागत केली जात नाही। तर याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ। एसआरटी शेती तंत्रज्ञान वापरल्याने आपल्या शेतामधील जीवाणू, कार्बन, मातीतील कार्बन आणि त्यासोबतच गांडूळ यांची हे वाढून आपल्या जमीन सुपीक होतात का, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला देण्यात येईल। शेतकरी मित्रांनो, एसआरटी तंत्रज्ञानमध्ये जमिनीची मशागत केली जात नाही। फक्त आपल्याला एकच वेळा मशागत करावी लागते। सुरुवातीला पहिल्या वर्षी आपल्याला छान नांगरून किंवा रोटावेटर करून चांगल्या पद्धतीने नियमामध्ये बसणारे बेड फाडून आपल्याला लागवड करायची असते। तर ही पहिल्या वर्षी ही मशागत झाल्यानंतर मग 15 ते 20 वर्ष किंवा 15 वर्ष आपल्याला मशागत करण्याची गरज नसते। या पद्धतीचा वापर करून आपली जमीन सुपीक होतात असं चिपळूणकर सर तसेच भडसाबे सर यांनी सांगितले आहे। मित्रांनो, या पद्धतीमुळे जर आपल्या जमिनी सुपीक होऊ शकते तर आपण या पद्धतीचा प्रयोग करून बघायला हरकत नाही। कारण आता रासायनिक खतामुळे जमिनी सर्व उतरलेल्या आहे। समोर जाऊन अति प्रमाणात रसायन खत वापरल्याने जमीन उतरण्याची पुन्हा शक्यता आहे आणि रसायन खताच्या पण किमती वाढणार आहे शेतकरी मित्रांनो। म्हणून एसआरटी तंत्रज्ञान शेती पद्धतीचा अवलंबन करून 1-2 एकर तरी आपण प्रयोग करायला हरकत नाही। शेतकऱ्यांना याचा फायदा होत असेल तर हरकत नाही। तर म्हणून शेतकरी मित्रांनो, आपण या पद्धतीचा वापर करणार आहोत आपल्या शेतात 1-2 एकरात। मित्रांनो, या पद्धतीमुळे आपल्या शेतकऱ्यांचा फायदा होत असेल तर या पद्धतीचा वापर करायला हरकत नाही शेतकरी मित्रांनो, लक्षात घ्या, ट्रॅक्टरमुळे आपली जमीन 15% सॉइल इरोजन होते, म्हणजे आपली जमीन 15% नापीक होते आणि जे जमिनीच्या आतील जीवाणूंच्या वसाहती असतात आणि कार्बन जमिनीतले ते अशी उलटापालट झाल्यामुळे ते बाहेर येतात। खालचा थर वरती येतो शेतकरी मित्रांनो नांगरणी केल्याने, आणि डायरेक्ट सूर्याच्या प्रभावामध्ये आल्याच्याने ते जीवाणू मरतात। त्यांचे सोलरायझेशन होते, त्यांना ऊन डायरेक्ट लागतात म्हणून ते मरतात। तर शेतकरी मित्रांनो, जमिनीतले कार्बन सुद्धा हवेत उडून जाते, कारण उन्हाळ्यात खूप ऊन असते। जीवाणूंचा पण नाश होतो आणि आपल्या जमिनीतले कार्बन पण उडून जातात। मित्रांनो, नांगरणी केल्याने 9 इंचपर्यंत तो जातो। 9 इंचपर्यंत आपली माती अशी भुसभुशीत होते आणि 9 इंच नंतर खाली जमिनीचा कडक थर होतो। त्या थरामुळे जर पाऊस अतिप्रमाणात आला तर ही संपूर्ण माती वाहून जाऊ शकते आणि खाली कडक थर होतो। तर यामुळे सुद्धा हवा खेळती जमिनीत राहत नाही। तर या 2 कारणांमुळे नांगरणीने आपल्याला तोटा होऊ शकतो। तेच मित्रांनो, जीवाणूंचा आपल्या शेतामध्ये खूप मोठा फायदा आहे। प्लांटला म्हणजेच झाडाला, आपलं जे कापसाचं, सोयाबीनचं, हरभरा कशाचं पण झाड असो, त्या झाडाला मायक्रो न्यूट्रिएंट्स अपटेक करासाठी जीवाणूंची गरज असते। जीवाणूच त्यांना ते नायट्रोजन आपण जे जमिनीला देतो, खतामार्फत देतो किंवा आपल्या जमिनीतच असते, ते अपटेक करण्यासाठी जीवाणूंची गरज असते। त्यांच्या मुळाजवळ ते जीवाणू लागतात आणि मुळाद्वारे ते मायक्रो न्यूट्रिएंट्स आणि नत्र, स्फुरद, पालाश हे झाड वर्त करत असतं। पण हे जीवाणूंमुळे होत असते शेतकरी मित्रांनो। तर तुम्ही किती पण खत दिले पण तुमच्या शेतात जीवाणू नाही राहिले तर ते खत लागणार नाही। तर हे महत्त्व आहे शेतकरी मित्रांनो जीवाणूंचे। मित्रांनो, आपल्याला जीवाणू, गांडूळ आणि कार्बन हे आपल्या जमिनीत असल्याने आपल्या जमिनी सुपीक राहील आणि आपल्याला मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर होणार नाही। कारण जमिनी सुपीक असल्याने त्या आपल्या जमिनीत नत्र, स्फुरद, पालाश आधीच राहील। आणि शेतकरी मित्रांनो, आपल्या जमिनीत जीवाणू, कार्बन आणि गांडूळ हे जास्त राहिल्याने इतर पेस्टिसाइड्स, फंगीसाइडचा पण वापर आपला कमी होऊ शकतो। कारण झाड जर मजबूत राहिलं तर त्याला रोग येत नाही। म्हणून जीवाणूंची संख्या वाढवणे गरजेचे आहे। आणि यासोबतच आता सर्वात वादग्रस्त टॉपिक म्हणजेच आपली हर्बिसाइड, तणनाशक वापरल्याने जमीन नापीक होते असे आपले म्हणणे आहे। पण शेतकरी मित्रांनो, भडसावडे
सरांनी आणि चिपळूणकर सरांनी त्याच्यावर आपल्याला हे सांगितले आहे की प्लांट असते, पान, खोड, फांद्या यांच्यामुळे जे प्लांट बनते हे वरचं सर्व सेल्युलोजनी बनते आणि खाली जे रूट्स असतात ते कडक असतात, ते लिग्निनने बनलेले असतात. तर ते कुजायला वर्ष लागत असते. आपलं वरचं प्लांट कुजून जाईन पण मुळं कुजायला वेळ लागतो. तर ते मुळं हळूहळू कुजले तर ते, आणि हे कुजण्याचं काम जीवाणू करत असते. तर ते एक प्रकारचं खतच होतं शेतकरी मित्रांनो, ते मुळं राहिल्याने. पण जेव्हा तणनाशक मारतो तेव्हा वरचं सर्व मरून जातं प्लांट, पण त्याचे मुळं राहतात. ते मुळंच शेतकरी मित्रांनो खत निर्माण करतात. जमिनीसाठी ते कुजतात, हळूहळू कुजतात, त्यामुळे त्याचे खत होते. आणि जे हळूहळू कुजतात शेतकरी मित्रांनो ते खत सर्वोत्तम आहे. मित्रांनो, या पद्धतीत तणनाशकाचा व्यवस्थितरित्या वापर करणे गरजेचे आहे. जर शेतकरी मित्रांनो या पद्धतीत तण मोठ्या प्रमाणात वाढले तर ते आपलं पिकाचं नुकसानच करणार. तर या पद्धतीत व्यवस्थितरित्या तण नियंत्रण करणे गरजेचे आहे. आपले हर्बिसाइड्स वापरून, तणनाशक वापरून. मित्रांनो, तण देही धन असं आपल्याला करायचं आहे. मशागत न केल्याने तण मोठ्या प्रमाणात वाढू शकते आणि त्याचे व्यवस्थापन आपल्याला व्यवस्थितरित्या करायचे आहे. तेव्हाच आपल्याला फायदा होऊ शकतो. यासोबतच शेतकरी मित्रांनो या पद्धतीत SRT शेती तंत्रज्ञान पद्धतीत आपल्याला क्रॉप रोटेशन करणे महत्त्वाचे आहे. जर यावर्षी तुम्ही कापूस घेतले तर पुढच्या वर्षी सोयाबीन, हरभरा आणि त्यावर्षी आणि पुढच्या वर्षी दुसरे असे क्रॉप रोटेशन करणे महत्त्वाचे आहे. क्रॉप रोटेशन केल्याने जमिनीत असलेले जे न्यूट्रिएंट्स, मायक्रोन्यूट्रिएंट्स आहे ते चांगल्या पद्धतीत पिकाला लागतात. म्हणून क्रॉप रोटेशन करणे हे या पद्धतीत आवश्यक आहे. आणि शेतकरी मित्रांनो, आपल्याला आता शिक्षित होणे गरजेचे आहे. आपल्याला व्यवस्थितरित्या प्रयोग करणे आणि आपल्या पिकाकडे आपल्या पिकाचे निरीक्षण करणे हे सर्व आपल्याला करायचे आहे. कारण आपण जेव्हा शिक्षित होऊ तेव्हाच शेतकरी मित्रांनो आपल्याला समोर जाऊन लाभ होईल. आपण दुसऱ्याच्या म्हणण्यानुसार करू नये. मित्रांनो, आता आपण निष्कर्षापर्यंत पोहोचलो. आपल्याला हे 4 घटकाचा व्यवस्थितरित्या अवलंबन करायचं आहे. सर्वात पहिला घटक म्हणजे शेतकरी मित्रांनो आपल्या शेतात शून्य मशागत करायची. म्हणजेच लागवडीआधी सुरुवातीला नांगरणी आणि बेड फाडून झाल्यानंतर 10 ते 15 वर्ष आपल्याला 15 वर्ष आपल्याला काही मशागत आपल्या शेतात करायची नाही. सर्व तण नियंत्रण तणनाशकाच्या द्वारे करायचे आहे. आणि दुसरे घटक म्हणजे शेतकरी मित्रांनो तण नियंत्रण, तण काढून न फेकणे, त्याचे तण नियंत्रण तणनाशकाद्वारे करणे. बिना खुरपणीने कशानेच नाही, मशागत नाही करायची आहे शेतकरी मित्रांनो. तण नियंत्रण तणनाशकाद्वारे करणे हे आपले दुसरे घटक आहे. आणि शेतकरी मित्रांनो तण जर काढायचे झाले तर त्याचे मूळ तिथंच राहिले पाहिजे. आपल्याला वरूनच त्याला काढायचे, कारण ते मूळ त्याच्यात जमिनीत कुजले पाहिजे, तेव्हाच ते खत होणार आपल्या जीवाणूंसाठी. तर हे 2-3 घटक झाले. आणि चौथे घटक म्हणजे मित्रांनो रोटेशन ऑफ क्रॉप. म्हणजे यावर्षी तुम्ही कापूस घेतला तर पुढच्या वर्षी त्या जमिनीत सोयाबीन हरभरा घ्यावा आणि दुसरे इतर पीक घ्यावे. असे रोटेशन ऑफ क्रॉप चालू ठेवावे. या 4 घटकांचा अवलंबन करून आपल्याला SRT शेती करायची आहे. आणि मित्रांनो यासोबतच पुढे माहिती तुम्हाला SRT तंत्रज्ञानाविषयी मी देण्याचा प्रयत्न करणार आणि इतर शेतीविषयक माहितीसुद्धा या चॅनलवर मिळत राहील. मित्रांनो, अशाच शेतीविषयक माहितीसाठी या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. इतर शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती पोहोचवा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, तुमच्या काही डाऊट्स असतील त्या कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आपण त्या निवारण करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.